सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026चा निकाल म्हणजे फक्त राजकीय विजय पराभव नव्हे तर सत्ता समीकरणांना हादरवणारा राजकीय भूकंप ठरला आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या माळशिरस तालुक्यातील आज जे घडलंय ते केवळ एका गटाचा विजय नव्हता, तर अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय स्वप्नांवर फेरफार करणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. दहिगाव जिल्हा परिषद गटातून आलेल्या निकालाने सोलापूरचं राजकारण नव्याने परिभाषित केलं आहे. भाजपाच्या संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आणि संपूर्ण राजकीय वातावरण बदलून टाकलं. ही लढत केवळ दोन उमेदवारांमधली नव्हती, तर दोन राजकीय विचारधारांमधली, दोन गटांमधली आणि दोन शक्ती केंद्रांमधली थेट टक्कर होती. त्यामुळेच हा निकाल केवळ स्थानिक नाही तर राज्य पातळीवर चर्चेचा विषय बनला. माळशिरस तालुक्यातील दहिगाव गट म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर गटाच्या राजकीय प्रभावाचं केंद्र मानलं जात होतं. विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर आणि इतर दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन भाजपाला जोरदार आवाहन दिलं होतं. पण या निकालाने चित्र पूर्णपणे उलट केलं. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांना मैदानात उतरवत राजकीय धाडस दाखवलं होतं. अनेकांना ही लढत जोखमीची खेळी वाटत होती, पण हाच निर्णय भाजपासाठी गेम चेंजर ठरला. संस्कृती सातपुते यांनी दहिगाव गटातून विजय मिळवत फक्त निवडणूक जिंकली नाही, तर मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात थेट कमळ फुलवलं. या निकालामुळे धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे. गुरसळे गणातून अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचाही पराभव झाला असून मोहिते पाटील गटासाठी ही मोठी राजकीय पिछेहाट मानली जात आहे. अनेक वर्षाचा राजकीय प्रभाव एका निवडणुकीत हादरलेला दिसत आहे. उत्तम जानकर गटासाठीही हा निकाल तितकाच वेदनादायक ठरला. जीवन जानकर यांचा पराभव म्हणजे केवळ एका उमेदवाराचा पराभव नाही, तर जानकर गटाच्या राजकीय विस्ताराच्या स्वप्नांवर पाणी फेरणारा निकाल आहे. या पराभवामुळे शरद पवार गटालाही सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. या संपूर्ण निवडणुकीत भावनिक मुद्द्यांनीही मोठी भूमिका बजावली. प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन प्रचार करत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. हा दृश्यात्मक प्रचार केवळ राजकीय नव्हता, तर भावनिक होता. महिला मतदारांमध्ये यामुळे मोठी सहानुभूती निर्माण झाली. मातृत्व, संघर्ष आणि राजकीय जिद्द यांचा संगम या प्रचारातून लोकांपर्यंत पोहोचला. त्याच वेळी सोशल मीडियावरून टीकेचीही मोठी लाट उठली. लहान बाळावर होत असलेल्या टीकेमुळे वातावरण अधिकच तापलं. राम सातपुते यांनी जाहीर सभेत संतप्त प्रतिक्रिया देत विरोधकांना थेट सवाल केला, दुश्मनी माझ्याशी आहे, मग माझ्या 4 महिन्याच्या बाळावर टीका का? हा प्रश्न लोकांच्या मनात घर करून गेला आणि त्याचाही प्रभाव मतांवर दिसून आला. दहिगाव गटातील दोन्ही पंचायत समिती जागा भाजपाने जिंकत भाजपाची ताकद आणखी मजबूत केली. हा विजय केवळ एका गटापुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण माळशिरस तालुक्यात भाजपाच्या वाढत्या प्रभावाचा संकेत देणारा ठरला. आजचा निकाल स्पष्ट संदेश देतोय. सोलापूर जिल्ह्यात राजकारणाची समीकरणं बदलत आहेत. जुनी घराणी, जुने बालेकिल्ले आणि पारंपरिक राजकीय पकड आता तितकी भक्कम राहिलेली नाही. नव्या चेहऱ्यांना, नव्या रणनीतींना आणि भावनिक कनेक्टला मतदारांनी स्पष्ट पाठिंबा दिला आहे. सोलापूर झेडपी निकाल 2026 हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो बदलत्या राजकारणाची दिशा दाखवणारा आरसा आहे. मोहिते पाटलांना धक्का, जानकर गटाचं स्वप्नभंग आणि भाजपाची मुसंडी हे सगळं मिळून सोलापूरच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस निर्णायक ठरतोय. आजचा दिवस भाजपासाठी विजयाचा नाही, तर राजकीय पुनर्बांधणीचा दिवस आहे आणि विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाचा. कारण आज सोलापूरमध्ये फक्त उमेदवार पडले नाहीत, तर अनेक जुनी राजकीय गणितही कोसळली आहेत. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.